मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य तुमच्याच राशीत भ्रमण करत असल्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या आकर्षण निर्माण होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमतेमध्ये देखील लक्षणीय वाढ होईल. लग्नातील सूर्यामुळे तेजवृद्धी योग होत असून शुभग्रहांच्या प्रभावामुळे मानसन्मान योग म्हणजे हे 2 योग मिथुन राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये होत आहेत. त्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर नवीन संधी प्राप्त होतील. नोकरी करणाऱ्यांना नेतृत्व करण्याच्या नवीन संधी मिळतील. वरिष्ठ तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार, डिजिटल माध्यमातून विस्तार आणि दूरच्या ग्राहकांशी संपर्क लाभदायक ठरेल. स्वतःचा ब्रँड किंवा सेवा अधिक प्रभावीपणे सादर करण्यासाठी हा आठवडा उत्तम काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रेरणादायी ठरणार असून मुलाखती, सादरीकरण, स्पर्धा परीक्षा तसेच भाषा, संगणक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासात विद्यार्थी चांगले यश प्राप्त करू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्पन्नात हळूहळू वाढ होण्याचे संकेत देणार असून जुने आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. मात्र भावनेच्या भरात एखादी मोठी खरेदी टाळावी. वैवाहिक जीवनामध्ये परस्पर संवाद अधिक खुला होईल आणि कुटुंबातील एखादा आनंदाचा प्रसंग नातेसंबंध अधिक वृद्धिंगत करेल. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढून अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवार किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना कामाच्या धावपळीमुळे थोडासा शारीरिक थकवा, खांदा व मान ह्यामध्ये थोडासा ताणतणाव जाणवू शकतो. तेव्हा नियमित प्राणायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि वेळेवर आहार घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून येणारी सर्व आव्हानं तुम्ही सहज पेलवू शकाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 8 जुलै व 11 जुलै. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका हिरव्या पानावर मुठभर मुगाचे दाणे आणि एक लहान वेलची ठेवा आणि घराच्या ईशान्य दिशेला ते पान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते मुगाचे दाणे पक्ष्यांना खाऊ घाला. वेलची स्वतः सेवन करा. आणि हा उपाय केल्यामुळे मिथुन राशीच्या जातकांना पारंपरिक मान्यतेनुसार बुद्धीची स्पष्टता वाढेल, संवाद कौशल्य वृद्धिंगत होईल. स्मरणशक्ती आणि शुभसंधी आकर्षित करण्याकरता हा उपाय तुम्हाला मदतगार ठरेल. तुळ रास या आठवड्यात मिथुनेतील सूर्य नवम स्थानी तुळ राशीच्या भ्रमण करत असल्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य, धर्म, ज्ञान आणि दूरगामी नियोजन यांना विशेष चालना मिळणार आहे. नवम स्थानातील सूर्यामुळे वरिष्ठ व्यक्ती, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. या काळात तुळ राशीमध्ये भाग्योदय योग आणि धर्मसिद्धी योग हे 2 योग ह्या आठवड्यामध्ये होत असल्यामुळे येणारे अडथळे दूर होतील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरी करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांना नवीन जबाबदाऱ्या, प्रशिक्षण व प्रवासाशी संबंधित नवीन संधी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठ तुमच्या संयमी स्वभावाचे आणि योग्य निर्णय क्षमतेचे कौतुक करतील. व्यावसायिकांसाठी नवीन बाजारपेठ, ऑनलाईन विस्तार, परदेशी संपर्क आणि नवीन करार या आठवड्यामध्ये लाभदायक ठरू शकतात. भागीदारीतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास अधिक यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कायदा, परदेशी शिक्षण व संशोधन क्षेत्रात प्रगतीच्या शक्यता वाढणार आहे. अभ्यासातील सातत्यामुळे अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहणार असला तरी पूर्वी केलेल्या आर्थिक नियोजनाचा फायदा देखील या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. अनपेक्षित खर्चावर नियंत्रण ठेवणे मात्र आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत एखाद्या शुभकार्याचे नियोजन या आठवड्यामध्ये होऊ शकते. घरातील वातावरण आनंदी राहील, सौहार्दपूर्ण राहील आणि प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढून भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा जोडीदाराबरोबर करू शकाल. अविवाहित व्यक्तींना दूरच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारामार्फत योग्य स्थळाची माहिती मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने प्रवासामुळे तुळ राशीच्या जातकांना थोडासा थकवा, कंबरदुखी व पचनाशी संबंधित काही किरकोळ त्रास जाणवू शकतात. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा, योगाभ्यास, ध्यान व प्राणायाम करा. वेळेवर जेवण घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे आकाशी निळा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 10 जुलै आणि 11 जुलै. व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या रुमालात 2 वेलची
थोडीशी खडीसाखर आणि एक लहानसे सुगंधी पांढरे फूल ठेवून काही क्षण माता महालक्ष्मीचे स्मरण करा. त्यानंतर वेलची आणि खडीसाखर एखाद्या लहान मुलाला किंवा विद्यार्थ्याला द्या. फूल वाहत्या पाण्यात विसर्जन करा. हा पारंपरिक उपाय केल्यामुळे तूळ राशीच्या जातकांना भाग्यवृद्धी होईल, नातेसंबंधातील गोडवा वाढेल, आर्थिक स्थिरता येईल आणि जीवनातील सकारात्मक संधी यामध्ये वृद्धी होईल. कुंभ राशीच्या जातकांना मिथुन येथील सूर्य पंचमस्थानी भ्रमण करत असल्यामुळे बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिक्षण, संतती आणि नवीन कल्पनांना विशेष चालना मिळेल. पंचमस्थानातील सूर्यामुळे निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईल आणि तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळेल. गुरु आणि शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे कुंभ राशीमध्ये विद्या विकास योग आणि यशप्राप्ती योग हे 2 महत्त्वाचे योग निर्माण होणार आहे. त्यामुळे नवीन कौशल्य शिकण्याची संधी प्राप्त होईल. स्वतःला सिद्ध करण्याची आणि महत्त्वाच्या संधी मिळवण्याची शक्यता वाढेल आणि नोकरी करणाऱ्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सर्जनशील, तांत्रिक, IT, मीडिया व शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळेल. व्यावसायिकांसाठी नवीन उत्पादन, जाहिरात, ऑनलाईन विस्तार व ग्राहकांशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि प्रोजेक्ट सादरीकरणामध्ये चांगले यश प्राप्त करू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा गुंतवणुकीचे नवीन पर्याय समोर येतील. मात्र कोणताही मोठा गुंतवणुकीसंदर्भात विचार करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. जुन्या उत्पन्नासोबत अतिरिक्त कमाईच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील व कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. प्रेमसंबंधामध्ये नात्याला पुढे नेण्याबाबत चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना समान विचारांच्या व्यक्तींची ओळख होईल. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये डोळ्यांवर थोडासा ताण येईल. मानदुखी व जास्त वेळ स्क्रीनवर बसल्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा नियमित विश्रांती घ्या, योग व प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. कुंभ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे आकाशी निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 7 जुलै व 11 जुलै. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी किंवा शनिवारी सकाळी एका स्वच्छ काचेच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी भरून ठेवा. त्यात एक हिरवे तुळशीचे पान टाका आणि एक लहानसा खडीसाखरेचा खडा ठेवा. हे भांडे 30 मिनिटे पूर्व दिशेला ठेवून सूर्याला नमस्कार करा. त्यानंतर ते पाणी एखाद्या फुलझाडाला अर्पण करा. तुळशीचे पान एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा. हा पारंपरिक उपाय केल्यामुळे कुंभ राशीच्या जातकांना त्यांच्या बुद्धीमध्ये स्पष्टता वाढेल, सकारात्मक विचार व शुभ संधी प्राप्त होतील आणि घरातील सौहार्द वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.